नमस्कार. मी माधुरी वैद्य. एक ईमेल पाठवायचा विचारत होते. बाजूलाच मैत्रिणीचा नातू बॉलपेन हातात घेऊन कागदावर काहीतरी करत बसला होता. अचानक तो आनंदाने ओरडला, "ए आजी, मला एक अडथा आला बघ." आणि हे म्हणताना तो बॉलपेन हातात उंच धरून अक्षरशः नाचत होता. त्याच्या हातातलं बॉलपेन बघून मला का कोण जाणे अचानक असं वाटलं, की आपण लॅपटॉपवर कीबोर्डच्या साहाय्याने किंवा मोबाईलवर कीबोर्डवर टाईप करून जे लिहितो आणि समोर बघतो, हल्ली तर कित्येक वेळेला नुसतं बोलतो आणि स्क्रीनवर बघतो. आणि हे म्हणजे ना, काटा चमचा हातात घेऊन जेवल्यासारखं मला वाटतं. बॉलपेन हातात धरून नोटबुकच्या कोऱ्या पानावर सुवाच्य अक्षरात लिहिण्यात जो आनंद मिळतो ना, तो या छोटूच्या आनंदाशी जवळीक साधणार आहे असं मला का कोण जाणे वाटतं. बॉलपेनच्या आधी इंकपेन वापरलं जायचं. त्याची शाई लवकर वाळायची नाही. ती पसरून अक्षरं वाईट दिसायची. एक हंगेरियन वार्ताहर बिरो तो हे पाहून फार अस्वस्थ व्हायचा. एकदा त्याच्या लक्षात आलं की वृत्तपत्रात जे छापलं जातं ती छपाई ठळक असते आणि छापलेलं पसरलेलं दिसत नाही. आणि त्याच्या लक्षात आलं की वृत्तपत्राच्या छपाईमध्ये वापरली जाणारी शाई थोडी चिकट असते आणि त्यामुळे अक्षरं पसरत नाही. मग त्यांनी 1938 साली बॉलपेनचं पहिलं पेटंट मिळावं म्हणून ॲप्लाय केलं. आणि त्यानंतर 1943 साली बॉलपेनचं सुधारित डिझाईन असं त्याला वाटलं आणि ते पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी 10 जूनला ॲप्लाय केलं. आणि तेच आता वापरात असलेलं बॉलपेन. आणि 10 जूनला ॲप्लाय केलं म्हणून 10 जून हा जागतिक बॉलपेन दिवस. आपल्याकडे म्हणजे भारतात 1962 साली धीरजलाल मोहनलाल जोशी यांनी गुजरातमध्ये राजकोट इथे एका US कंपनीच्या सहकार्याने पहिलं बॉलपेन मॅन्युफॅक्चर केलं. आजही अनेक इंटरनॅशनल ब्रँड्स आपले बॉलपेन्स भारतात मॅन्युफॅक्चर करतात, कारण आपल्याकडे लेबर कॉस्ट कमी आहे आणि शिवाय लागणारा कच्चा मालही 100% मिळतो. जगातल्या 5 टॉप मॅन्युफॅक्चरर्स, बॉलपेनच्या बाबतीतले मॅन्युफॅक्चरर्स जे देश आहेत त्यामध्ये भारत आहे. रेनॉल्ड, सेलो, कॅमलिन अशा कित्येक बॉलपेन मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीज आहेत. आज जरी ऑनलाईन बँकिंग झालेलं असलं तरीही कित्येक लोक ATM सुद्धा न वापरता बँकेत जाऊन पैसे विड्रॉ करतात. तेव्हा विड्रॉल स्लिप भरावी लागते आणि ज्यासाठी बँकेमध्ये बॉलपेन लटकवलेलं असतं दोऱ्याला. तेच पैसे डिपॉझिट करायचं असलं तरी त्यासाठी सुद्धा. एवढंच नाही तर आपण जो चेक लिहितो तो निळ्या बॉलपेननीच लिहिला गेला असला पाहिजे आणि सही केला गेला असला पाहिजे. म्हणूनच बँकेत, पोस्टात अजूनही बॉलपेनच वापरलं जातं. इवन माझे डॉक्टर ज्या MBBS आहेत त्या आपलं प्रिस्क्रिप्शनसुद्धा बॉलपेननीच लिहितात त्यांच्या लेटर हेडवर. शालेय मुलं, अगदी ग्रॅज्युएशनपर्यंतची मुलं बहुतांशी बॉलपेनच वापरतात.
आणि ते तपासलं गेल्यावर, ते पेपर्स तपासले गेल्यावर त्याचं मार्किंगसुद्धा बॉलपेननीच होतं. फार का जास्त लांब जायची जरूरच नाही. आपल्या बहुतेकांच्या दरवाजाच्या मागे कालनिर्णयसारखंच तत्सम एखादं कॅलेंडर टांगलेलं असतं आणि त्याचबरोबर दोऱ्याने बांधलेलं एक बॉलपेनही टांगलेलं असतं, ज्यावर आपण घरातल्या काम करणाऱ्या बाईंनी मारलेल्या सुट्ट्यांचा दिवस, दूधवाल्यांनी दूध आणून न दिल्याचा दिवस किंवा पेपरवाल्यांनी पेपर न दिल्याचा दिवस, एखादं बिल कोणत्या तारखेला भरलं तो दिवस, हे सगळं मार्किंग आपण बॉलपेननीच करत असतो. असं हे अत्यंत उपयोगी असणारं बॉलपेन खूप हलकंही असतं, स्वस्तही असतं आणि मस्तही असतं. अगदी 5 रुपयापासून मिळतं. आपण म्हणतो बहुदुधी आखुडशिंगी गाय मिळणं कठीण असतं, पण हे बॉलपेन मात्र सगळे भर मिळतं आणि शिवाय स्वस्तातही मिळतं आणि चांगलं कामही करतं. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.